त्याचबरोबर बाकीचे सुद्धा सिनियर सिटीजन आपल्या गोरे आजी असतील भरपूर, यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. मी काल पण तुम्हाला तेच बोललो होतो की आयुष्य आणि आयुष्याची जी शिदोरी असते, आताच्या आपण या कलियुगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये हे सगळं विसरत चालतंय. जुन्या काळामध्ये जीवन अजूनही आमच्या वयापर्यंत एक आजी आजोबा नावाचं एक गुगल असायचं. गुगल, ज्या प्रश्नाचं उत्तर कुठंच मिळत नव्हतं ना, त्या गुगलला सर्च केलं तर सगळी उत्तरं मिळत होती. आजी आणि आजोबा. मित्रांनो, हलक्यात घेऊ नका. मी जे बोलतोय ना, त्याच्यात माणसाचं हृदय, त्याच्यासाठीच हा कॉल आहे. 100% मावशी, मी तुमच्याकडे पण येणार आहे. ओके, थँक्यू. ओके, हे शिका. आज मावशी सुद्धा किती भारी बसल्या होत्या. त्यांना माहित पण नव्हतं माझ्याकडे कॅमेरा येणार आहे. नो, त्याच्यातून आपल्याला हे शिकायचंय. त्या घरात बसल्या आणि काय नाही, शेजारी सूनच आहे, तरी सुद्धा बघा बदर बिदर घेऊन एकदम प्रॉपर पद्धतीने संस्कार पडलेले त्या अंगावर. संस्कार ते संस्कार. आपलं काय चाललंय, मग का आपल्या घरात असे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागले, का आपली मुलं अशी वागायला लागली, आणि या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 100% आज आमच्या सेशन मधून मिळणार आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आज आपल्याला आपल्या स्पीकर कडे पण जायचंय, पण आज आपल्याला आपल्या स्पीकर कडून काय शिकायचंय. पहिली गोष्ट, त्यांचा 65-67 वर्षाचा अनुभवाचा ग्रंथ. मी सकाळी पण बोललो की महाभारतापेक्षा, ज्ञानेश्वरीपेक्षा मोठा अनुभवाचा ग्रंथ यांच्याकडे. आजही पण तेच सांगतोय. त्या काळामध्ये MSc करणं, घरात कोणी मार्गदर्शन न करणार असणार तर तुम्ही वेळेत जर आवरलं नाही तर पश्चाताप करायची वेळ येईल बॉस. हलक्यात घेऊ नका. आज वृद्ध आश्रमाची जी संख्या वाढत चालली ना, त्याचं कारण काय? आणि जर कोणी असं असेल ना, ते जात्यात येत ना, आपण सुपात येत. अजूनही वेळ गेलेली नाही. ओके, तर ह्या सगळं आपल्या ज्येष्ठ पितृतुल्य मार्गदर्शक यांचं आपण वेलकम करूया, स्वागत करूया छानपैकी. आणि सुरुवात आपण करू बोरुडे काका यांच्यापासून. यस, वेलकम बोरुडे काका. गुड मॉर्निंग सर्वांना. प्रथम मी सर्वांची क्षमस्व आहे, कारण काय, रात्री 2 वाजता माझा मुलगा आला, म्हणजे ड्युटीवरून घरी आला, आणि तो रात्री 2:30 वाजेपर्यंत आम्ही म्हणजे जागेत होतो, ते येईल म्हणून. आणि आज सकाळी आमचं ठरलं होतं, आम्ही 9 दिवस कुठल्या आपल्या म्हणजे आपण म्हणतो नवरात्रामध्ये कुठंच गेलो नव्हतो आम्ही. तो येणार आहे म्हणून आम्ही थांबलो होतो. मी जास्त वेळ घेणारच नाही, 10 मिनिटामध्ये मी माझी सगळी सक्सेस स्टोरी सांगतोय मी. परंतु मग देवीला गेलो तर अविनाश सरांचा, आता त्याच्या अगोदर तर तांबे सरांनी मला लिंक पाठवली होती, पण मग आम्ही सगळं इतकं आवडतं घेतलं, झटपट घेतलं. आणि हा माझा रिझल्ट आहे, डिस्क्लेमर सहित आहे का बा हा याच्यापेक्षाही आपला छान रिझल्ट असा येऊ शकतोय. आणि माझा जन्मतारीख सांगतो. प्रथम 1/3/1959 अशी माझी जन्मतारीख आहे. त्या दिवशी वार शनिवार होता, आणि लग्नसुद्धा 11/5/85 आणि वार शनिवारच होता. व्हिडिओसुद्धा तुम्ही काढू शकता, असं काही अडचण नाही आहे, कारण डिस्क्लेमर सहज देतोय आपण. पण ठीक आहे, तरी पण फॉर्मॅलिटी म्हणून माझ्या परवानगीशिवाय कोणी व्हिडिओ शेअर करू नये. ठीक आहे सर, तुम्ही आज जो सेशन ठेवलोय, आवाज येतोय माझा पूर्ण? ओके, येतोय असं गृहीत धरून मी पुढं बोलतोय. तर माझी जन्मतारीख 1/3/1959. प्रथम वापरे मार्क्यू सराला साष्टांग दंडवत. ओके, चालू करू का पुढे? हॅलो, यस बोला सर, येतोय आवाज. हा, येतोय. ओके. माझी जन्मतारीख, आता माझं रनिंग सर 66 वर्ष चालू आहे, आणि मी ह्या फॅमिलीमध्ये 1 जून 2021ला आलेलो आहे. आता तो व्हिडिओ मी टाकला नाही अविनाश सरांकडे, मला जास्त व्हिडिओ नको टाकायला, कारण इतके व्हिडिओ आहेत माझे, म्हणजे पाठीमागचे जाड जूड वगैरे सगळ्या प्रकारचे, आणि पातळ झाल्यावर तर दररोज एक व्हिडिओ असतो. तर ह्या ठिकाणी शेवाळे सर आहे, माझा फोटो आहे, आणि विशाखा दुबे मॅम आहे, आणि चोरडी मॅडम आहे. यांची हे जे सगळे एज बार म्हणत नाही मी, आता अभी तो हम जवान हो गए, असे सगळे हे तरुण वर्गाला तुम्ही मान दिला आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये. तर मी प्रथम तांबे सर, कोमल मॅम यांचे सर्वांचे आभार मानतोय.
आणि तुम्ही आम्हाला त्या लायकीचे समजलात. आम्ही आमची लायकी आम्हाला नाही समजत, परंतु तुम्ही समजून घेतली, हेच आम्ही आमचं भाग्य समजतोय. आता मी माझ्या म्हणजे थोडीशी म्हणजे मी सुरुवात करतो. मी 66 वयाचा आता सध्या रनिंग चालू आहे आणि हा माझा मला वाटतं 92 सालाचा फोटो असेल, तो पण आता 2013चा आहे, सॉरी 2013चा हा फोटो आहे आणि हा खंडोबाला गेलेला फोटो आहे. 2013ला मी माझं व्हॉट्सॲप चालू केलं होतं आणि सॉरी फेसबुक चालू केलं होतं. त्यावेळेस हा माझा पुतणी आहे, त्याचं लग्न पण झालेलं आहे आणि ही एक पुतणी आहे. त्यावेळेस आता कसं हा माझ्याकडे नव्हता फोटो, आता मागाशी मला मुलांनी टाकला का बा हा असा तुमचा फोटो होता 2013चा आहे. तर असं मी माझ्या वडिलांना स्मरून आणि सर्व गुरुजनांना साष्टांग दंडवत घालून थोडक्यात माहिती माझी देतोय. कारण माझे वडील म्हणजे ज्यावेळेस मी ह्या एक एक म्हणजे किती 2021ला मी ह्या फॅमिलीमध्ये पदार्पण केलं मी. त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस मी ह्या फॅमिली आलो त्यावेळेस माझे आईवडील जिवंत नव्हते. परंतु एक आत्ता पितृपाठामध्ये माझी द्वितीया तीच होती, त्याला एक व्हिडिओ केला होता मी माझ्या वडिलांसाठी आणि आईसाठी. आणि तो असा म्हणजे ज्या दिवशी द्वितीया होती त्या दिवशी मी त्यांना हर्बल लाईफचे जे प्रॉडक्ट आहे ते मी तिथे ठेवलं होतं आणि ते समर्पण केलं का जर माझे वडील जिवंत असते तर मी सुद्धा त्यांना हे खाऊ घातलं असतं. आपण त्यांचं दुर्दैव म्हणू आपण, पण माझं भाग्य असं आहे की बाबा मी मेल्यानंतरही मागे बऱ्याच वेळा बोललेलो आहे का मेल्यानंतरही मला 10 वेळा 13 वेळा हर्बल लाईफचंच प्रॉडक्ट खायचं आहे. आता मी तर 100+ होणार आहे, अजून 30 वर्ष मला जगायचं आहे, ह्याचा पण मी गणित करून ठेवलेले आहे. फक्त ते कोणाच्या हातात नाही, तो भाग वेगळा आहे. सर मी ह्या फॅमिलीमध्ये का आलो? मला डायबिटीस होतं, म्हणजे डिस्क्लेमर साथ मला डायबिटीस होतं 7 ते 8 वर्षे आणि शुगर पण होतं, माझं कंटेंट झालेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टीला मी वाचायला होतं. ढेरी खूप भरपूर मोठी जाडजूड होती, पण मी कोणाचा ऐकणारा माणूस नव्हतो. ज्यावेळेस मला थोडा म्हणजे साधारणतः 2001 जूनच्या अगोदर एक एक 17 दिवस मला थोडंसं पॅरल्यासारखा झटका आल्यासारखं झाला. आम्ही दोघंच होतो, सुनबाई मुलासोबतच होती मिलिटरीच्या तिकडे, आम्ही दोघंच होतो. मी पहाटे 2-3 वाजता उठलो आणि ते वाटलं जाणवलं मला. मग मी हिला उठवलं आणि खरं म्हणजे आता हे सगळं जे केलंय ना, हे सगळं म्हणजे तांबे सर, ज्योती गोरप आणि खरी माझी स्पॉन्सर म्हणतो आणि मेंटर पण म्हणतो ही माझ्या समोर वाचलेली. कारण ही फील्डवर काम करत होती, म्हणजे कुठल्या फील्डवर मला उठवायचं त्यावेळेस मी उठत नव्हतो सर, म्हणजे आळशी होतो, उठत नव्हतं. परंतु हिनं ते काम केलंय. तांबे सर तिकडून फोन करायची, ज्योती मॅडम तिकडून फोन करायची, स्वाती करायची, दोन्ही मुली आणि तांबे सर हे सगळे मला उठवायचे. पण मी साधारणतः 27-28 दिवस ह्या लोकांना वैताग दिलेला होता. पण नंतर मला एक व्यसन लागलं ऑनलाईन व्यायाम करण्याचं आणि ते आज जागेत जिवंत आहे, टिकून ठेवले मी सर. आणि ह्या फॅमिलीमध्ये येण्याचं कारण तर मी तुम्हाला मागे सांगितलं की बाबा आल्यानंतर एक साधारण 6-7 महिन्यानंतर माझी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, आता हे फॉर्मॅलिटी सांगतो तुम्हाला, डॉक्टरचा सल्ला वगैरे तिथं भरपूर वाद झालेले आहे त्यांचे आमचे, परंतु ते त्यांनी नंतर मान्य केलं. सर तुमचा फोटो घ्या ना जरा थोडासा, त्यावर मला बोलायचं. हां सर माझ्याकडे नेहमी वेळोवेळी येत होते. बुरुडे का काय चाललं म्हणलं, या सर या सर या सर. आम्ही सर आता मी लई फोटो नाही टाकले तुमच्यावर, नाही तर खूप फोटो आहे आपल्या दोघांचेच नाही, तांबे मॅम, तुम्ही, मी, हे आपण सगळे पूर्ण फॅमिली. म्हणजे मी हे वेगळा नाही तुम्हाला, म्हणजे आपण एका कुटुंबातले माणसं आहोत, रक्ताचे नाहीत पण नात्याचे पण नाहीत, पण आपण त्याला काय म्हणतो का ब्रह्मांड म्हणजे ते नाही का, तुझं आहे तुझं पाशी परी तुझा आगला चुकला, हे तुम्ही मला दाखवून दिलं सर. आणि तेव्हापासून मी म्हणजे खरोखर भाग्यवान समजतोय. अजून खूप सांगण्यासारखं आहे, खूप सांगण्यासारखं आहे. बरं चला आता हा व्हिडिओ आहे बघा, जमलं तर झाला प्ले तर.
असो या व्हिडिओच्या बाबतीत एकच ओळ मी फक्त हिंदीमध्ये आहे ती मला आवडती नाही, ती मी बोलून दाखवतो मला. अगर अभी ध्यान नहीं दिया अपने ऊपर, अगर अभी ध्यान नहीं दिया अपने ऊपर तो पैसा इकट्ठा कर लीजिए हॉस्पिटल जी के हालात के देख के हॉस्पिटल में ऍडमिट होने के लिए. ओके सर. हा माहेरी मुली आल्या तरी मी त्यांना झोपून देत नाही आजही बी. हा तो व्हिडिओ आहे. येस बोला काका. आभारी आहे व्हिडिओ चालले हे महत्त्वाचं. कारण सर मला एक व्यसन लागलेलं आहे, म्हणजे ते मी कबूल करतो सर्वांसमोर का मला दररोज एक व्हिडिओ केल्याशिवाय मला जमतच नाही. आणि माझे सगळे व्हिडिओ सगळे मित्रमंडळी पाहतात, काही हसतात, काय तुला वेळ लागल्यावर राहा मला. अरे हे वेळच आहे, वजन कमी करावं तुम्ही करावं म्हणून तुमच्यासाठी मोटिवेशन असावं म्हणून मी एक व्हिडिओ बनवतो. दररोज एक का महिना व्हिडिओ माझा नक्कीच असतो. आणि यातनं मला सर्वांना म्हणजे आव्हान करायचं आहे का आज जर तुम्ही काहीच केलं नाही, तुमच्या मुलांच्या बाबतीत लई सगळ्यात अवघड गोष्ट अशी राहील का मुलांच्या बाबतीत हे अवघड होणार आहे. तुम्ही आजच संस्कार करा मुलावर. आणि सर थँक्यू मला बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल आपले आभारी आहे सर्वांचे. ओके ओके सर. येस येस काका 2 मिनिटं. तुमच्या शेजारी ज्या मावशी बसल्या त्यांना 2 शब्द बोलू द्या जरा. ओके ओके माझी पण तीच इच्छा होती. बोला. येस बोला मावशी बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी पण या फॅमिलीत येऊन खूप आनंदी आहे. 12 किलो वजन कमी केलं आहे आणि जे हातपाय ते दुखत होते ते सगळे बरे झाले आहेत बाय आता. सर विशेष म्हणजे माझ्या अगोदर ती आलेली फॅमिलीमध्ये म्हणून तर मग त्याच्यानंतर मी आलेलो आहे म्हणून मी तिला महत्व देतो. मावशी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मला. हो, विचारा. पहिले काका भारी आहेत का आताचे काका भारी आहेत? काकांच्या डोक्यावरच हात निघालेला. नाही घाम आलाय मला म्हणून तसं झालं. तुम्हाला जे आवडत असतील तेच मला पण आवडते. मला आताचे आवडते हो. तुम्हाला? मग मला पण. ओके तर हे बोर्डे काका आणि बोर्डे मावशीला जर कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही ऍड्रेस करू शकता. बोर्डे काका मावशी यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुमच्या काही शंका असल्या या वयात एवढं वजन कसं कमी केलं, काय केलं, यांनी काय खाल्लं, हे अजून काय खातात, ओके विचारू शकता. ओपन व्यासपीठ आहे. आपल्या घरातील ज्येष्ठ आपले वडिला समान आई समान आणि आई वडीलच समजायचे ते आहेत आपल्या समोर. तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. विचारायचंय कोणला? झेंडे सर मॅडम विचारायचं मोकळ्या मना. हा रीता मॅडम ने आलं बाबा. रीता मॅडम आले. रीता मॅडम बोला. येस सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोला. काका क्वेश्चन आहे की माझ्यासोबत माझे केस पण आहे थोडेसे. चंद्रप्रभा काका ते काकू आणि काका आहे बाबा आहे. तर त्यांना कधी कधी असं होतं की त्यांच्या त्या एज मध्ये त्यांना कधी कधी निगेटिव्ह कधी कधी वाटतं काही गोष्टी की माझं हे दुखतंय माझं ते दुखतंय.
तर तुम्ही त्या गोष्टीमधून कसं पॉझिटिव्ह विचार करतात ते त्यांच्या थोडस सांगा त्या गोष्टी, तर म्हणजे तुमच्याकडून जरा त्यांना लवकर समजेल त्या गोष्टी. ओके ओके, ही समस्या त्या काकांचीच आहे नाही, ही समस्या यांची पण होती. लक्षात ठेवा, हे समोर आहे. हे निगेटिव्ह होते त्यावेळेस भरपूर, पण ज्यावेळेस यांनी, कारण खूप आम्ही हॉस्पिटल केले तिच्या बाबतीत, हे सर्वांना माहिती आहे. खूप हॉस्पिटल केले होते आम्ही. नगर जिल्हा म्हणजे आता अहिल्यानगर जिल्ह्याचं एकही हॉस्पिटल आम्ही सोडलेलं नाही. तिथं म्हणजे हे दुखतं ते दुखतं ते दुखतं, हे जे आहे ना माइंड सेटच नव्हता झालेला. पण ज्यावेळेस मुलगी आणि तांबे सरांनी हे सगळे सुनबाई ते सगळीच्या गाठी झाल्या आणि तिला आता इतकी म्हणजे मला उठवलंय तिनं, म्हणजे माझं वजन तिनं कमी केलं असं मी तिला मोठेपण देत नाही किंवा स्तुती पण नाही करत. पण हे जे आहे ना ताई, हे म्हणजे आपण काय म्हणतो सिनियर सिटीजन आहे ना, हे थोडे हट्टी असतात, खूप हट्टी असतात ते. म्हणजे मी पण आहे त्यामध्ये, सगळे जे सिनियर सिटीजन ते हट्टी असतात. ते त्यांच्या भूमिकेला सोडायला तयार नसतात. परंतु आपल्याला लक्ष्मण रेषा ओलांडायची आहे, परंतु ती लक्ष्मण रेषा ओलांडल्यानंतर सीता रावणाने नेली. परंतु आपल्याला तसं नाही करायचं. आपली लक्ष्मण रेषा काय आहे का बा, आपण एक म्हणजे म्हातारा माणूस म्हणजे वयाचा म्हणजे 60 बुद्धी नाटी म्हणतो ना आपण, तो एक बालकच असतं, म्हणजे ते बाळ असतं. ते त्या बाळाला कसं आपण मोटिवेशन करायचं, हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य तुमचं आहे. ते ते त्यांचं चालूच आहे. ते जे वयस करायचं ते नाहीच चालणार आहे. पण तुमच्यामध्ये जो बदल झालेला आहे किंवा माझ्यात जो बदल झाला, या आमच्या मॅडममध्ये जो बदल झाला, हो समाज बदल असतो, तो बदलच सगळ्यात महत्त्वाचा असतं. आणि जास्त बोलण्याची सुद्धा त्यांना गरज नाहीये. पण ठीक आहे, ते काका जर असले समोर तर घ्या त्यांना. येस येस, ते समोर आहेत. त्यांना मॅडम त्यांना अनम्यूट करता येईल का मॅडम? येस, करता येईल सर. येस मॅडमांना सर करता येईल सर, शिकवलंय त्यांना. येस काका, अनम्यूट करा. अनम्यूट करता येईल का काका? बाबा अनम्यूट करा. हा, अगं तुमचा काकू नाजूक आवाज सांगा म्हणजे ऐकते ना बाबा. काकू आवाज अनम्यूट करा. अनम्यूट आले काकू, आले. स्पीकर सांगा आता अनम्यूट करायचं. अनम्यूट करा. रेड बटन वर क्लिक करा. रेड रेड रेड. मुलगी मानलं म्हणलं ते ऐकू येतं बरोबर. ओके, रेड. अनम्यूट झालं का? नाही झालं. एक मिनिट. हा, आता करा. आता करा बरं. पोस्ट केलंय त्यांना मी. करा आता. काकू करा. तिथे ब्ल्यू बटन आहे ना, कॅमेराच्या शेजारचं बटन आहे बघा, अनम्यूट. तुम्हाला शिकवलं होतं त्या दिवशी, नाही होते. बरं ओके सर. तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करतो 1-2 मिनिटामध्ये. त्यांचं वय किती म्हणले ताई? 75 आहे सर. अरे बापरे, काकूंचं थोडं म्हणजे माझ्यापेक्षा 10 वर्षांनी जास्त येते. म्हणजे मला ते मोठे आहेत म्हणजे त्यांच्याकडे अनुभव सुद्धा मोठा आहे. तर तो त्यांचा अनुभवाचा आपण सगळ्यांनी वापर करून घेऊया. काका, तुम्ही माझं जर बोलणं ऐकत असेल तर मी पण तुमच्यासारखाच हट्टी होतो, एकदम हट्टी होतो. परंतु मी नंतर माझ्या असं लक्षात आलं का बाबा, आपण जर समजा जास्त दिवस जागेत आले, ओके दिसला मला छान ओके, व्यायामाला असतात हे, मी बघितलं त्यांना, बरोबर आहे. तर काका, मी तुमच्यासारखा, तुम्ही जसे हट्टी आहात तसा मी पण हट्टी होतो. पण नंतर धर्म कर्म संयोगाने तांबे सर भेटले आणि माझी मुलगी स्वतः भेटली आणि यांच्या सगळ्यांच्या विचाराला मी कोणाचं ऐकून घेणारा माणूस नव्हतो, पण यांच्या विचाराचा मी विचार केला. लक्षात, परत एकदा डबल वापरतो मी, यांच्या विचारांचा मी विचार केला आणि मला आपण पण कोणाचं ऐकलं पाहिजे, आपणच का आपला हट्टीपणा करायचा. म्हणून मी त्या सोडला सगळा हट्टीपणा. आणि कोणीतरी आपल्या फायद्यासाठी सांगते की त्यांचा फायदा काय नाही, त्यांचा काय फायदा आहे. त्यांना फक्त एकच वाटतं की बाबा, आता माझ्या मुलीचं उदाहरण देतो. माझी मुलगी मला हॉस्पिटलमधून मी व्यायाम करायला सुरुवात केलेली 2021ला. त्यावेळेस मला मागायची, मी सांगितलं ना पॅरालिसचा थोडा झटका आला होता, त्यावेळेस मी ओके झालो तो प्रश्न. परंतु तिनं मला सांगितलं, म्हणजे मुलीचं माणसं ऐकतात ना, जसं ताई म्हणले ना आता काका मुलगी वगैरे असं, तर मुलीचं सगळेच जण ऐकतात. मुलाचं एक वेळेस नाही ऐकत, पण मुलीचं ऐकतात. मला मुलगी म्हणली, काय तुमची डेअरिंग, काय ते तुमचं असं बोलली भयंकर, शिवाय जावयाच्या समोर बोलली. आणि त्या दिवसापासून मी शपथ घेतली, मंडळी माझ्या समोर आहे, माझी मेंटॉरची मंडळी पण. तर त्या दिवशी त्या हॉस्पिटलपासून मी व्यायामाला सुरुवात केली, तर आजपर्यंत मी मागं उघडून बघितलं नाही. आता खूप तरुण माझ्यासोबत व्यायामाला येतात कधी किंवा कुठं तरी, तर ते सुद्धा तोंडात बोटं घालतात आणि तुम्हाला सुद्धा तेच करायचंय सर. ओके सर, नक्कीच आपण दररोज व्यायामाला येऊया, अशी शपथ घेऊया. ओके, थँक्यू काका, थँक्यू. आणि थँक्यू काका. बोरुडे काकांचे तुम्ही अनुभव ऐकले. रीता मॅडम, बोरुडे काकांना मी प्रश्न विचारणार आहे. ज्यावेळेस फर्स्ट टाइम बोरुडे काका मी तुमच्याकडे चेकअपला आलो होतो,
हो बरोबर आहे. कारण काय मी म्हटलं बा आपल्याला 7 ते 10-15 मिनिटामध्ये हे उरकायचं म्हणून मी ते तिकडे गेलो नाही. सर त्यावेळेस आहे काय हे मॉडेल माझ्यासोबत बसले यांचा आणि सुनबाईचं मला वाटतं बॉडी चेकअप करण्यासाठी माझ्या मेंटॉनी म्हणजे ज्योती गोलपने तुम्हाला पाठवलं होतं. पण ज्योतीने तुम्हाला एक ताकीद दिलेली होती का बा ते जे तिथे भेटतील ना कोण माझे वडील असू नाही कोणी असो त्यांना अजिबात काही बोलायचं नाही म्हणे असं तुम्हाला सांगितलं होतं तिनं. पण हे मला माहीत नव्हतं. तुम्ही ज्यावेळेस मला एक दिवस म्हणले असं तेव्हा मला कळलं. तर तुम्ही आल्यानंतर आता हे काही इथे मी बसलेलो होतो इकडल्या बाजूला आणि तुम्ही इकडल्या बाजूला असं बसलेलो होतो. आता माझी डेअरी तर तुम्हाला त्यावेळेस आहे ना आता फोटोमध्ये पण बघितलेली सॉरी. तर त्यावेळेस मी तुमच्याकडे खूप रागाने बघतो सर. म्हणजे आज कबूल करायला काय हरकत नाही आणि याच्यापूर्वी मी कबूल झाले तुम्ही समोर आल्यानंतर पण काय म्हणलं हे काय चाललंय बाबा काय असं तसं. म्हणजे मला हे कोणाचा भरोसा नव्हता याच्यावर. म्हणजे ते काकांना मी बोललो ना तोच हा विषय का मला सुद्धा कोणाचाही भरोसा नव्हता. काहीतरी लोक काही येऊन काही करते काय करते. मी माझ्या हिला पण बोललो सुनबाईला मी अरे काय करता तुम्ही. परंतु ज्यावेळेस मी ज्योतीला औरंगाबादच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन मी स्वतः गेलेलो होतो आणि तिथून आल्यानंतर ती वर्कआउट करायला लागली आणि ही पण करायला लागली. म्हणजे दोन्ही मुलगी आणि ही हे सगळे वर्कआउट मी आपलं डोकून बघायचं कधी मधी त्यांच्याकडं काय करते काय उड्या मारते काय डान्स करते असं वगैरे ते सगळं काही आता ते सांगायची गरज नाही आहे. सगळ्यांना तो अनुभव तुम्ही सगळेजण गेलेले आहात का वर्कआउट करणाऱ्याला सुद्धा नावं ठेवतात काय उड्या मारते काय असं करते ते असो ते कोणी नाव ठेवण्याचं नाही ठेवू पण आपण आपलं सरळ चालायचं. अशा प्रकारे तुमचा तुम्हाला तो अनुभव आला असेल तुम्हाला जास्त आला म्हणजे आठवत असेल कारण ते मला आठवतंय चांगलं. येस येस येस. म्हणजे ज्यावेळेस काकांची सुरुवात झाली फर्स्ट टाइम मी काकांकडे गेलो. काका माझ्याशी बोलले पण नव्हते आणि मी मावशीचं त्यांचं चेकअप करून निघून गेलेला माणूस. म्हणजे याच्यातून बाकीच्या सगळ्या आपल्या मित्रांना हा संदेश द्यायचा की शांततेत क्रांती करायची. तिथे एक पोपटराव बोरुडे काका लपलेले असतात. ओके तिथे मनाला काही वाटून द्यायचं नाही. आपल्याला बोलले नाही काका नो प्रॉब्लेम. मी फक्त माझं काम करून गेलो. अजून एक काका तुम्हाला माझा एक प्रश्न आहे थोडासा तुमच्या खाजगी जीवनातला मावशींच्या संदर्भातला. ओके ज्यावेळेस तुमचं मावशीवर लग्न होणार होतं त्यावेळेस याच्या आधी किती मुली पाहिल्या होत्या का मावशीलाच फर्स्ट टाइम पाहिलं होतं? नाही मी भरपूर मुली बघितलेल्या होत्या परंतु माझ्या मुलाच्या आणि मुलींच्या बाबतीत मात्र हे मी टाळलं म्हणा किंवा ते वेगळं म्हणा. पण मी जवळजवळ 40 मुली बघितलेल्या होत्या 40 मुली बघितलेल्या होत्या. आणि माझ्या लग्नामध्ये आता मागच्या आपण नाही का एकदा अॅनिव्हर्सरी साजरी केली होती त्यावेळेस मी हे कबूल केलं. तो माझ्याकडे व्हिडिओ पण आहे का बाबा माझ्या लग्नामध्ये आम्ही हारच नाही घातला एकमेकाला. कारण त्या माझ्या वडिलांना वाटत असेल का बाबा तिकडची लोक आणि तिच्या वडिलांना वाटलं असेल इकडची लोक कोणीच हार नव्हता आणला. पण लग्न झालं बिगर हाराची आम्हाला पोरं बाळे झालेत. म्हणजे ब्राह्मणाकडे जाऊन आपण नाही का पत्रिका जुळली म्हणतो आणि जुळली जर लेकरू बाळ नाही झालं तर त्या ब्राह्मणाला फायदा द्यायचं का. हा एक विनोदाचा भाग सांगितला. पण खरी वस्तुस्थिती सांगतो मी ती की बाबा त्यावेळेस जे म्हणजे आणि नंतर मग आपण अॅनिव्हर्सरी साजरी केली होती सर आपणच केलेली होती. त्यावेळेस आम्ही हार आणले होते. मागायची तो फोटो दाखवला तुम्ही ज्योतिताई होती त्यावेळेस. म्हणजे ते माझं स्वप्न तुम्ही साकार केलंय का बाबा एकमेकाला हार घालण्याची. येस येस येस. म्हणजे काकाने जवळजवळ 40 मुली त्या काळात पाहिल्या होत्या बरोबर? हो काका प्रश्न बरोबर आहे माझा? बरोबर आहे. मावशी आवाज येतोय माझा? येस येस हा म्हण ना. काका तुम्हाला फर्स्ट टाइम पाहायला आल्यानंतर तुम्ही होकार दिला का लगेच? नाही हो त्यावेळेस विचारित नव्हते वडील काही आमचे वडिलांनी विचारलं पण नाही काही. 85ला सर लग्न झालेलं आहे त्यावेळेस असं काहीच नव्हतं. आता मुलीला विचारावं लागतंय सगळ्यात महत्वाचं मुलाला विचारावं लागतंय पूर्ण विचार. त्यावेळेस एवढं नव्हतं काही. परंतु आईवडील जे करील म्हणजे बघा जे संस्कार कसे होते आईवडील योग्यच करणार हे संस्कार आमच्यावर घडलेले. त्याच्यामुळं तिला कदाचित तिच्या वडिलांनी विचारलं नसं मला माझ्या वडिलांनी पण विचारलं नसन. परंतु आम्ही एकमेकाला पाहिलं आणि पसंत झालं. म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन जे म्हणतो ना ते पडलं होतं माझ्यावर. मी नाकारत नाही. येस येस. काका तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो मी. तुमचं हे असं एकमेकाचं लग्न जुळल्यानंतर तुम्ही असं कधी लग्नाच्या अगोदर मावशीला कधी भेटायला गेले होते का? अजिबात नाही सर त्यावेळेस नव्हतं तसं काही. म्हणजे मी कबूल होतो बरोबर आहे का नाही अजिबात नव्हतं गेलो कारण त्यावेळेस नव्हतं. आता तर फार मोबाईल देणं वगैरे हे सगळं चॅटिंग फिटिंग सगळं चालतंय सर. आता काय होतं माहिती आहे का हा याला जनरेशन गॅप म्हणू आपण. म्हणजे जनरेशन गॅप त्यावेळेची परिस्थिती आणि आता त्यावेळेस मोबाईलच नव्हते. 85ला माझं लग्न झालं मोबाईल नव्हते आणि 2013ला म्हणजे 1985ला माझं लग्न झालेले आणि 2013च्या अगोदर एक 2010-11ला माझ्याकडे मोबाईल आलेला होता. म्हणजे मग त्यावेळेस फेसबुक होतं व्हॉट्सॲप नव्हतं. म्हणजे तो मागाचा जो फोटो दाखवला मी याला गेलेला जेजुरीला तो माझा 2013चा फोटो आहे. म्हणजे ह्या काही ज्या गोष्टी आहेत ना सर ह्या समरस होण्यासाठी
थोडं म्हणजे आमच्या म्हणजे ह्या म्हणजे वयाच्या लोकांना समरस होण्यासाठी किंवा सामावून घेण्यासाठी सगळ्यांना ही तकलीफ आहे. जसे ताई मागेची म्हणल्या नका ते ऐकत नाही, तर तो हा प्रकार जनरेशन गॅप आहे, तो भरून काढण्याचं काम आपली वेलनेस फॅमिली करते. येस येस येस. दुसरा शेवटचा प्रश्न तुम्हाला आता माझा, तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही फिरायला कुठे गेले होते? कुठेही नाही, जेजुरी अजिबात नाही. जेजुरीला गेलो होतो, परंतु ते मला वाटतं जागरण घालतात ना 14व्या दिवशी आहे ना, बरोबर ना, 14वा म्हणतो आपण त्याला, त्यावेळेस आम्ही जेजुरीला जाऊन आलेलो आहे. परंतु माझ्यासोबत कोण होतं? सगळ्या माझ्या बहिणी होत्या, त्यांचे नवरे होते, म्हणजे माझे दाजी, आम्ही सगळी विथ फॅमिली घेऊन गेलेलो होतो. तिथं पायऱ्या पण चढलो आम्ही, म्हणजे ती एक संस्कृती आहे आपल्यामध्ये, म्हणजे ते केलेलं आहे आपण. परंतु तुम्ही म्हणता ना लग्नाच्या अगोदरच काय 16 होईपर्यंत सुद्धा मी माझ्या बायको संग बोललेलो नाही, समोर आहे. किती दिवस बोललेले? 16वा हो सर. मावशी तोवर तुम्ही शांत राहिले का? शांत म्हणजे सर त्यावेळेची परिस्थिती, आता तुम्ही म्हणतो तुमचा जन्म मी नाही. पण नव्हते बोलत, मग मी पण नव्हते बोलत त्यांच्या संग. आता हे मावशी बरोबर उत्तर दिलं, मावशी पण बोलत नव्हत्या, बरोबर. ओके काका, आता भारी चाललंय ना आता? एकदम टकाटकी. मला प्रत्येक जण विचारतो आता सर, एकच वाक्य सांगतो. मला पूर्वी जे पाहुणे रावळे विचारायचे ना, कशी काय तब्येत, तुम्ही हा आहे बरी, असं म्हणजे थोडंसं म्हणजे इमोशनल आवाज करून. पण आता पाहुणे विचारतात कसं काय चाललंय, बरं आहे का, मी म्हणतो टकाटक चाललेलं आहे. ते टकाटक म्हणलं का पुढचं काहीच विचारत नाही. येस येस येस. आता पा आणि खरोखर मावशी काका, तुम्ही असं नंबर 1 जागायचंय तुमच्या वयाच्या 100+. ओके. हो येस सर. आता मी माझं एक स्लोगन सांगतो तुम्हाला, स्लोगन म्हणा किंवा माझं व्हाय म्हणा. मी आता कोणासाठी नाही जगत सर, मी माझ्यासाठी जगतोय आता. आणि ही पण तसंच. मावशी तुम्ही? मी सगळ्यांसाठी मावशी तुम्ही? मी सगळ्यांसाठी जगते, एकटीसाठी नाही. बरं काका, आता लास्ट शेवट, आता निकिता मॅडम तुमच्याकडे पण येतो मी. निकिता मॅडमला काय विचारायचं काकांना, विचारा निकिता मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि काकांना पण एक प्रश्न आहे. तुमच्या सारखंच माझी एक आजी आहे, तर तिचा पण सेम तुमच्यासारखाच प्रॉब्लेम आहे. निकिता मॅडम कॅमेरा सर आवाज तुटतोय. आवाज तुटतोय तुमचा. कॅमेरा बंद ठेवून बोललं तर छान आवाज येईल. रेंजचा थोडा प्रॉब्लेम असेल. हा सर, आता येतो आवाज सर? येस, एकदम कडक आणि भारी. हा येस सर. तर आजच्याच काकांचं जे आहे ना बघा विचार, सगळं सेम माझ्या आजीचा तसं आहे. पण त्या काकांना मला एक प्रश्न विचारायचा. काका म्हणाले होते की मी शुगर साठी इथे आलोय हर्बल लाईफ मध्ये, तर सेम तिला पण तशी शुगर आहे, पण मला पण आजीला आहे ना काय करायचंय, हर्बल लाईफ मध्ये आणायचंय, पण ती तयारच होत नाहीये. तर म्हणजे नाही का, तिचं सगळं दुखतं आणि ती ऐकती पण तेवढ्या पुरतं, पण नंतर लगेच विषय म्हणजे तिचं मन बदलतं. मग त्यासाठी तुम्ही ना, आता तुम्हाला शुगर होती तर तुम्ही काय काय न्यूट्रिशन घेतलं, म्हणजे मला तसं देऊन तिला तिचं मन परिवर्तन करून मला इकडे आणायचं, तर मला काहीतरी आयडिया सांगा. ओके. मी प्रथम म्हणजे डिस्क्लेमर सहज सांगतोय. मला 7 वर्षापासून शुगर आणि BP होता, त्यामुळं मला थोडासा एक पॅरलाचा झटका पण आलेला होता. पण त्याच्यामध्ये मी सगळं बाजूला झालो त्यावेळेस, म्हणजे त्यावेळेस मी हर्बल लाईफ वगैरे काही करत नव्हतो, परंतु तिथपासून पुढे सुरू केलं मी. तर मी प्रथम माझं जे आवडतं आहे ना, हा ॲक्टिव्ह फायबर आहे. हा ॲक्टिव्ह फायबर मी पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत घेतोय, म्हणजे हे लक्षात ठेवा. कारण हे शुगरसाठी. आणि आता तर म्हणजे ज्यावेळेस मी आलो हर्बल लाईफ, म्हणजे आपण म्हणजे ऑनलाईन व्यायामाला, त्यावेळेस हर्बल लाईफसुद्धा असं म्हणत नव्हती का, आता ते अविनाश सरांकडे आहे का नाही माहीत नाही मला ती स्लाईड. हर्बल लाईफसुद्धा असं म्हणत नव्हती की बा शुगर जाऊ शकतो आमच्या प्रॉडक्टमुळं, पण आता म्हणती, आता बरोबर आहे ना सर? हां आता म्हणती हर्बल लाईफसुद्धा का बा शुगरवर हे कंटेंट चांगलं चालतंय बा म्हणून. परंतु त्यावेळेस माझी शुगर साधारण 6-7 महिन्यामध्ये जसं वजन कमी झालं, लक्षात ठेवायचे डिस्क्लेमर, वजन कमी झाल्यामुळं शुगर आणि BP गेली. नाहीतर डॉक्टरचे, मग ते मी मागे सुरुवातीला सांगितलं ना, डॉक्टरचे माझे लय वाद झाले. डॉक्टर म्हणायचं हे होऊ शकत नाही. त्याचं कारण हे आहे का बा, खरं म्हणजे तुमची जी आजी किंवा कोणी आहे ना, त्यांचे वजन ओके, काहींची वजन पण ओके, पण शुगर गेलेली आहे. म्हणजे असे पण काही आहेत, म्हणजे व्यक्ती चेंज झाली तर रिझल्ट चेंज होतोय. ओके काका. ओके निकिता मॅडम. ओके येस. बोला शिंदे सर, बोला शिंदे सर.
अनम्यूट करा. येस, बोला बोला बोला. जय हरी. जय हरी, जय हरी, बोला. मला प्रश्न विचारायचा, बोर्डे काकांना एक प्रश्न विचारायचा आहे की माझे गेस्ट आहेत पंचायत. रेंजचा इश्यू आहे, तुमचा पण आवाज पोहोचत नाही. कॅमेरा बंद करून बोला. कॅमेरा बंद. हा बरोबर, काका जे बोलते ते बरोबर. कॅमेरा बंद करून बोला. द्यायच्या अगोदर कॅमेरा बंद करून बोला. सर आवाज येतोय सर? हा आता बोला. हा आता बोला, अनम्यूट करा. हॅलो. हा आता बोला बोला, आवाज येतोय आता, बोला. हा, तर ते गेस्टला फॉर्म्युला 1 दिला आपण, त्यांना शुगर आणि बीपीचा त्रास आहे. 75 वय आहे सर त्यांचं. शुगर पण आहे त्यांना. तर ते डॉक्टरकडे गेल्याच नंतर डॉक्टरांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं मी असं असं घेतोय म्हणले, फॉर्म्युला 1 म्हणून आहे हर्बल लाईफचं. तर ते म्हणले तुम्हाला एक पचन होणार नाही, तुम्ही ते घेऊ नका म्हणे वयानुसार. तर मग त्याच्याबद्दल तर त्यांना काय सांगायचं मला? ओके 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 सर, मी सांगू का एका मिनिटामध्ये? असं आहे, आता कुठलाही डॉक्टर म्हणजे कमी पैशात झालेला डॉक्टर नाही. माझा मी डॉक्टरच्या विरोधात, काही सगळे डॉक्टर तसे नाही. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला नंतर पाठवतो त्या डॉक्टरांच्या संदर्भातला. तो व्हिडिओ नंतर पाठवल मी, तो तुम्ही नंतर तो ग्रुपवर टाका. तर कोणताही असा डॉक्टर नाही का तो म्हणणार आहे का बाबा हे घेऊ नका तुम्ही. कारण कसं माहिती का, ते ब्लड चेक केलं एखाद्या डॉक्टरकडं आणि आपण दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो तर तो डॉक्टर काय म्हणतो का बा हे नाही चालणार, माझी टेस्ट माझ्या लॅबमध्ये करावं लागेल. म्हणजे ही ज्याची त्याचा फंडा आहे, तो बिझनेस फंडा म्हणायचं काही म्हणा. परंतु तुमचे जे सर गेस्ट आहेत ना, त्या गेस्टला तुम्ही मोटिवेशन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण तुमचा रिझल्ट बोलतोय आणि तुम्हाला ते सांगता येईल. आता माझं तांबे सर त्या गोष्टीत साक्षीदार आहे का एखाद्या व्यक्तीची शुगर म्हणजे करायची त्याला कंट्रोल, तर तांबे सर माझा नंबर त्यांना देत होते का हे बुरुडे का काय यांच्यासोबत बोलावून. असे कितीतरी वेळा घडलेले आहे. तर तुम्ही माझा नंबर पण त्यांना देऊ शकता किंवा तांबे सरांना सुद्धा त्यांना तुम्ही बोलू शकता त्यांच्यासोबत. येस सर, येस सर, येस सर. बोरुडे काका मिळालं उत्तर. आणि 100% बोरुडे काका ज्या हॉस्पिटलला जात होते त्या हॉस्पिटलचं खूप मोठं बोरुडे काकाकडे सगळ्या गोष्टी आहेत, ह्या हलक्यात घेऊ नका. तुम्ही फक्त काकांना वैयक्तिक भेटू शकता, त्यांना फोन करू शकता, त्यांच्याकडून बरीच माहिती घेऊ शकता. चालेल काका? ओके 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 ओके. आता काकांचे प्रश्न विचारायचा आपला कार्यक्रम संपलेला आहे. काकांचं लाईफ एकदम जोरात चालू आहे. मावशी पण भारी झालेले आहेत आणि असंच ते दोघं पण 100+ अगदी त्यांची जी नात आहे त्या नातीच्या लग्नाला सुद्धा माईक घेऊन ते आशीर्वाद देणार आहेत ठणठणीत आणि आपल्याला सगळ्याला जेव पण घालणार आहे. बरोबर आहे का काका? हे नक्कीच नक्कीच सर, खात्रीशीर, 100% खात्रीशीर. येस. आता एक जाता जाता माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही फक्त छान पैकी आमच्या मावशीचं नाव घ्यायचं आणि आपल्याला आता आपला एपिसोड संपायचा. नाही 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 सर, सर काय झालं, अनपेक्षित झालं ना. जी एखादी गोष्ट अनपेक्षित झाली का मग माझ्या टक्कल, आता मी टक्कल पण ठेवतो. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं मागे, मला वाटतं का मला असं वाटतं की बाबा वॉलपुट्टी कव्हर करावा. वॉलपुट्टी शब्द लक्षात ठेवा. मग मी असं ठरवलं वॉलपुट्टीच नाही करायची आपल्याला. वॉलपुट्टी म्हणजे लक्षात आलं की तुमच्या नसेल आलं तर समजून घ्या. हा, तर ते करायचं मी बंद केलं म्हणून मी आता टक्कल करतोय. पण एक मुलगी मला म्हणली की तुम्ही टक्कल पण नका करू, परत वॉलपुट्टी करा. म्हणजे मी पण कन्फ्युजन होतोय. पण मी आता मागायची जे सांगितलं मी माझ्यासाठी जगतोय, स्वतःसाठी जगतोय ना, मग मी स्वतःच निर्णय घेणार आता वॉलपुट्टी करायची का. मग तुम्ही आता आहे ना हर्षवर्धन जैन झाले आमचे, बोला. तर आता मला याच्यामध्ये नाही बोलता येणार बरं का, अचानक अनपेक्षित घडल्यामुळं. नाही तर मला खूप म्हणजे असे नावं घेण्याची पद्धत मला माहिती आहे किंवा मी घेत पण होतो. पण आता मी फक्त आज माझ्या कुलस्वामीला स्मरून माझ्या पत्नीचं आयुष्यभर मी ऐकणार आहे आणि माझ्या पत्नीला मी वचन देतोय का तारा, तुला मी शब्द देतोय की तुझं आयुष्यभर मी ऐकेन. मावशी आता तुम्ही मी काय नाव घ्या काकाचं. मी घेऊ का नाव? बर बर हा, घेते. घ्या. चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे, पोपटरावांचं नाव घेते, वेलनेस फॅमिली पुढे. वाव. आणि खरोखर काका तुमच्यासाठी नंबर वन, खरोखर शानदार. बोरुडे काका आणि आदरणीय बोरुडे मावशी बरोबर तुमच्या स्टोरीतून खूप काही शिकलोय आणि खूप काही गोष्टी घेण्यासारख्या आहे. कारण एवढा मोठा अनुभव, 1 तास 8 तासात तुम्ही थोडासा जीवनपट मांडण्याचा जो प्रयत्न केला, खरोखर अतिशय छान आहे. आणि
सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा आपण सन्मान पण करणार आहोत. शेवटला सन्मान सुद्धा त्यांचा नंबर 1 करू. आता आपण जातोय आपल्या चोरडी